बघू शकता भाजीला काय छान रंग आलेला आहे आणि दिसायला खूपच छान ही भाजी दिसत आहे. तेवढीच चवीला सुद्धा अप्रतिम अशी ही भाजी लागते. कुठल्याही प्रकारचं वाटण न करता अशी चविष्ट भाजी जर का घरी होत असेल तर मग बाहेर जेवायला का जायचं? रेसिपी नेहमीसारखीच साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग ह्या पनीरच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. पनीरची भाजी आहे म्हणून पनीर तर हे येणारच, म्हणून 200 ग्रॅम या ठिकाणी मी पनीर घेतलेलं आहे. तर मंडळी, पनीरची भाजी करत असताना पनीर हे ताजे आणि फ्रेश असावे. आता घेतलेल्या पनीरचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. तर हे 200 ग्रॅमचा तुकडा आहे पनीरचा. त्याचे 3 स्लाइड कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आडवं करायचं आहे आणि अशा प्रकारे पुन्हा कट करून घेते. तर मी जास्त लहान सुद्धा नाही आणि जास्त मोठे सुद्धा नाही, असे मीडियम साईजचे हे पनीरचे तुकडे करत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडे लहान मोठे सुद्धा करू शकता. या साईजचे हे तुकडे झालेले आहेत पनीरचे. आता पुढची कृती करूया. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल घातलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा करायचं नाही, तर मीडियम तेल तापू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम आहे आणि ह्या तेलामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहे आणि परतून हलके असे फ्राय करून घ्यायचे आहे. म्हणजेच हे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. पनीरचे तुकडे हे तेलामध्ये तळत असताना अगदी अलगद हातानेच पलटवायचे आहे. अधूनमधून तेलामध्ये हे तुकडे पलटून अशा प्रकारे आपल्याला हे तुकडे तळून घ्यायचे आहे. खूप जास्त ब्राऊन रंगावरती येईपर्यंत सुद्धा तळायचे नाही किंवा जास्त पांढरे सुद्धा राहू द्यायचे नाही. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे पनीर आपण तळून घेतलेलं आहे. तळून घेतल्यानंतर तेलाच्या बाहेर काढायचं आहे. काढताना पूर्णपणे तेल हे निथळून घ्यायचं आहे यानुसार आणि मगच काढायचं आहे. सगळे हे पनीर कढईच्या आतून काढून घेतलेलं आहे. आता कढई गॅसवरती ठेवायची आहे. मी फक्त कढई बदलून घेतलेली आहे. तेल मात्र ज्या तेलामध्ये आपण पनीर तळून घेतलेलं होतं ना, तेच कढईच्या आतलं तेल घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे. तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. मी या ठिकाणी साजूक तूप घातलं. तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे. अगदी बारीकच चिरायचा आहे कांदा. कांदा घातला तेलामध्ये, परतून घ्यायचा आहे. कांदा हा भाजत असतानाच त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. तर या ठिकाणी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक तुम्ही कुटू शकता. ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची आहे तेलामध्ये. बघू शकता या ठिकाणी कांदा असा हा भाजून झालेला आहे. कांद्याचा रंग हा बदललेला आहे. असा थोडासा ब्राऊन रंग आला का त्यामध्ये खडे गरम मसाले घालते. तर 2 तमालपत्रे, 1 इंच इतका दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्री फूल. तर खडे गरम मसाले आपल्या चवीनुसार आपल्याला वापरायचे आहे. खडे गरम मसाले सुद्धा 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. त्यानंतर मग 2 मीडियम साईजचे टोमॅटो अगदी बारीक असे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवा. मंद गॅसवर ते छान असं हे भाजलं जातं आणि जळत सुद्धा नाही. मंद गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत परतून घेतलेला आहे. छान असा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर बटर पनीर मसाला घेतलेला आहे या ठिकाणी 1 चमचा. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चिमूटभर हळद घालायची आहे. सगळे हे मसाले परतून घेऊ. मसाले हे भाजत असताना गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. मंद गॅसवरती मसाले व्यवस्थित असे भाजले जातात आणि भाजीला रंगही छान येतो. त्यासोबतच तरी सुद्धा छान येते. सगळे मसाले हे मिक्स करून घेतलेले आहे. आता मसाले छान भाजावे, जळावे नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घातलं, मसाले छान परतून घ्यायचे आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी मसाले हे परतून घेतलेले आहे. बघू शकता छान तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतरच मग यामध्ये क्रीम घालायचं आहे. क्रीम किंवा साय घालू शकता. आता क्रीम हे प्रत्येकाच्याच घरामध्ये वेळेवरती नसते, म्हणून या ठिकाणी मी साधारण 2 चमचे सायचा वापर करते. साय घालताना अगदी फ्रेश साय घाला. साय ही प्रत्येकाच्याच घरामध्ये सहज उपलब्ध होते, म्हणून सायचा वापर करा. 2 चमचे साय घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे. ह्या भाजीमध्ये क्रीम किंवा साय नक्कीच घाला. अगदी चविष्ट ही भाजी लागते. न खाणारे सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खातील एवढी मस्त अशी ही भाजी लागत असते. बनवायला तुम्ही पाहिलेच किती सोपी आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजी केलेली आहे.
या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाले गॅस अगदी कमी ठेवून परतवायचे आहे. बघू शकता आता तेल हे सुटायला लागलेलं आहे. असे छान व्यवस्थित मसाले हे शेकून झाले का त्यानंतरच मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी हे गरम करून घेतलेलं होतं आणि कळकळीत गरम पाणी हे भाजीमध्ये घातलं. तर ही भाजी हॉटेलमध्ये अशी घट्टसरच मिळते. तर घट्टसरच राहू द्यायची आहे, जास्त पातळसर करायची नाही. घट्टसर ही भाजी चवीला छान लागते. इतपत ही घट्टसर आहे. गॅस अगदी कमी ठेवलेला आहे. आता पाणी टाकल्यानंतरच त्यामध्ये मग मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित आपल्याला येतो. साधारण 1 चमचा मीठ टाकलं. मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला उकळी येत असतानाच त्यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे पनीर तळून ठेवलेलं होतं ना, ते पनीर घालायचं आहे. भाजी ही मिक्स करून घ्यायची आहे. भाजीला मस्त अशी चव येण्यासाठी वरतून थोडीशी अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे, अशी क्रश करून. बघू शकता या ठिकाणी भाजीला काय मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही मोजक्या साहित्यात आणि 10 ते 15 मिनिटात तयार होणारी अशी ही भाजी आहे. अगदी झटपट होते. घरी खाण्यासाठी सुद्धा आपण करू शकतात किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा अगदी झटपट काय करावी भाजी, काही सुचत नसेल तर ही पनीरची भाजी आपण करू शकतो. वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आकर्षक दिसण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. दिसायला जेवढी छान दिसत आहे ना, तेवढीच चवीला सुद्धा मस्त अशी लागते. तर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भाजी बनवण्याचा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. तर मंडळी, अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर ही भाजी भाकरी, चपाती, भातासोबत सुद्धा चवीला मस्त लागते. मग मंडळी, पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.